भाड्याने राहणारे घरं, आपण ज्यांच्याकडे भाड्याने राहतो ते काय काय ओनर लोक कसे असतात ना, की आपल्या घरी कोण आलं, कोण गेलं, कोण किती दिवस येऊन राहणार आहे, काय नाही. अरे तुम्हा लोकांना तुमचा मंथली जो काही रेंट ठरलेला आहे तो तुम्हाला भेटतोय व्यवस्थित टायमिंगमध्ये, तर तुम्हाला एवढ्या उचापत्या कशाला हव्या आहेत? कोण आमच्या घरी आलं, कोण तुमच्या घरी जाणार आहे, कोण पाहुणे आले, कोण काय गेलं, 24 तास CCTV कॅमेरा कशाला हवा आहे आमच्यावरती? पैसा भेटतोय, घर तुम्ही दिलं आम्हाला, रेंटने राहणाऱ्याला घर दिलं, मग तुमचा आमच्यावरती CCTV कॅमेरा असल्यासारखं का तुम्ही राहत, म्हणजे हे त्रास देता दुसऱ्यांना? असे हे नका ना करू. तुम्हाला तुमचे पैसे भेटले, विषय संपला. आम्ही का म्हणजे जे रेंटने राहतात ते का तुमच्या रूमला काय करतात, तुमच्या घराला काय हे करतात, त्रास देतात का तुम्हाला? आमचा तुम्हाला काही त्रास नाही तर तुमचा आम्हाला त्रास कशाला ना? तर ओनर लोक जे आहेत, अरे आम्ही जे तुम्हाला रेंट देत असो त्याचा काहीतरी उपयोग तुम्ही तुमच्या घर कामासाठी करत असाल का? नसेल का? काहीच आमचा उपयोग होत नाही आहे. तुम्ही असं शो पीस म्हणून आम्हाला घर दिलेलं आहे का? की आमचा तुम्हाला काहीच फायदा नाही आहे? त्याच्यासाठी एकदा घर तुम्ही दिलं, तुमचा काय करार असतो ते 11 महिन्याचा ॲग्रीमेंट वगैरे ते संपल्यानंतर आमच्या अडचणी वगैरे काय असं आम्ही तुम्हाला सांगू. पण ह्याच्यामध्ये कोण किती दिवस आला, तुम्ही लाईटच चालू ठेवली, तुम्ही नळच चालू ठेवला, तुम्ही एवढंच पाणी वापरता, तुम्ही एवढंच लाईट बिल हे करता, तुम्ही दरवाजा उघडा ठेवला, सारखं CCTV कॅमेऱ्यासारखं खिडकीतून का बघायचं असतं तुम्हा लोकांना? काही गरज नाही आहे तसं पाहण्याचं, काही गरज नाही आहे. तुम्ही तुमची रूम भाड्याने दिली, त्याच्यानंतर ते भाडे करू आणि ते बघून घेतील काय करायचं आहे काय नाही. तुमचं काही काम नाही आहे तिथं बघणं.